नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण थेट अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खऱ्या अर्थाने समाजातील एका मोठ्या घटकासाठी आशेचा किरण आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना. कसं आहे ना, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालवली जाणारी ही खूपच संवेदनशील योजना आहे. आज आपण ही योजना नक्की काय आहे आणि ती लोकांसाठी एक मोठा आर्थिक आधार कशी बनते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण पुढे जाण्याआधी 1 मिनिटभर या प्रश्नावर विचार करा. समाजातील जे निराधार आहेत, दुर्बल आहेत, ज्यांना खरोखरच मदतीची अत्यंत गरज आहे, जेव्हा त्यांच्यासमोर जगण्याचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा त्यांच्याकडे नक्की कोणता पर्याय उरतो? अशा वेळी त्यांना गरज असते ती एका भक्कम सरकारी आधाराशी, आणि नेमकी हीच पोकळी भरून काढण्याचं काम ही योजना करते. बरं, चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी बघणार आहोत ते पटापट पाहून घेऊया. आपण या योजनेचे 5 मुख्य पैलू कव्हर करणार आहोत. पहिला, या योजनेचा मुख्य हेतू. दुसरा, यासाठी पात्र कोण आहे. तिसरा, यात मिळणारी अचूक आर्थिक मदत. चौथा, लागणारी आवश्यक कागदपत्रे. आणि 5वा पैलू म्हणजे प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ह्या योजनेचा मुख्य उद्देश नक्की काय आहे? शासनाला ही योजना नेमकी का राबवायची आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर समाजातील निराधार, गरीब आणि दुर्बल घटकांना दर महिन्याला एक निश्चित आर्थिक हातभार लावणं हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाहीये किंवा जे उपजीविकेसाठी पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहेत, अशा लोकांसाठी ही योजना म्हणजे दर महिन्याला मिळणारी एक खात्रीशीर लाईफलाईन आहे. हे फक्त पैशांचं सहाय्य नाहीये, तर तो एक भक्कम सामाजिक आधार आहे. आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. पात्र लाभार्थी. या योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळू शकतो? तर ही यादी खरंच खूप मोठी आणि संवेदनशील आहे. यामध्ये अशा विधवा महिलांचा समावेश आहे ज्यांना दुसरा कोणताही आधार नाही. तसेच दिव्यांग म्हणजेच अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण आणि अनाथ मुले देखील या योजनेसाठी पात्र आहेत. एवढंच नाही तर पतीकडून सोडलेल्या महिला, देवदासी, अत्याचारातून सुटका झालेल्या महिला किंवा ज्यांच्या घरातला मुख्य कमवता माणूस तुरुंगात आहे, अशा व्यक्तींच्या पत्नींनाही यात समाविष्ट केलंय. आणि हो, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्रियांचाही यात समावेश आहे. सांगायचा मुद्दा हाच की शासनाने समाजातील अतिशय उपेक्षित घटकांना सुरक्षित करण्यासाठी एक खूप मोठी आणि सहानुभूतीपूर्ण चौकट तयार केली आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊया. मिळणारी आर्थिक मदत. एकदा का तुमचा अर्ज मंजूर झाला की नेमका किती फायदा होतो? आता इथे एक अतिशय महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट नोटीस करा. शासनानं लाभार्थ्यांच्या गरजेनुसार अनुदानात थोडा फरक केलाय. दिव्यांग किंवा अपंग व्यक्तींसाठी दर महिन्याला 2500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तर इतर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ही रक्कम 1500 रुपये इतकी आहे. दिव्यांग व्यक्तींच्या विशेष गरजा आणि त्यांच्या समोरची आव्हाने लक्षात घेऊन ही वाढीव तरतूद केली गेली आहे, जे खरंच खूप महत्त्वाचं पाऊल आहे. यानंतर आपण चौथ्या टप्प्याकडे वळूया, जो कदाचित तांत्रिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा आहे. आवश्यक कागदपत्रे. पात्रतेचा पुरावा म्हणून नक्की काय द्यावं लागतं? सर्वात आधी उत्पन्नाचा दाखला पाहूया. इथेही 2 वेगळे निकष आहेत बरं का. दिव्यांग अर्जदारांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत शिथिल केली आहे, तर इतर सर्वसाधारण अर्जदारांसाठी हीच मर्यादा 21,000 रुपयांपर्यंत असणं गरजेचं आहे. हा उत्पन्नाचा दाखला सादर करणं ही पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. आता स्क्रीनवर फक्त एक आकडा दिसतोय, 15. याचा अर्थ काय? तर अर्जदार हा किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं अत्यंत आवश्यक आहे. या राज्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा 15 वर्षांचा रहिवासी दाखला सर्वात कडक निकषांपैकी एक आहे. वयाबद्दल बोलायचं झालं तर अर्जदाराचं वय हे 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं लागतं. जर कोणी 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे म्हणजेच अनाथ मुले असतील तर त्यांना त्यांच्या पालकांमार्फत किंवा कायदेशीर संरक्षकांमार्फत हा लाभ दिला जातो. आणखी एक आकडा, 40%. दिव्यांग व्यक्तींसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सकांचं प्रमाणपत्र द्यावं लागतं, ज्यामध्ये किमान 40% अपंगत्व प्रमाणित केलेलं असणं बंधनकारक आहे. या सर्व मुख्य अटींसोबतच इतरही काही रेग्युलर कागदपत्रे लागतात, जसं की विहित नमुन्यातील अर्ज, विशिष्ट दाखले म्हणजे विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला किंवा अनाथ असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते. तसेच ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि अर्जदाराचा फोटो, ही सगळी कागदपत्रे व्यवस्थित गोळा करणं हा या प्रक्रियेतला खरा महत्त्वाचा टप्पा आहे. आता आपण आपल्या शेवटच्या आणि 5व्या विभागाकडे पोहोचलो आहोत.
अर्ज प्रक्रिया. सगळी कागदपत्रे गोळा केली, पण आता पुढे काय? अर्ज कुठे आणि कसा करायचा? इथे शासनाने प्रक्रिया किती सोपी केली आहे ते बघा. अर्जासाठी 2 अतिशय सोयीस्कर पर्याय आहेत. प्रत्यक्ष जाऊन अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर म्हणजेच सेतू केंद्रावर जाऊ शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन पर्याय निवडायचा असेल तर घर बसल्या आपलेसरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता. पण एक अतिशय महत्त्वाची टीप नक्की लक्षात ठेवा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा नीट तपासा. एखादंही कागदपत्र कमी असेल किंवा चुकीचं असेल तर प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. आणि हो, काही शंका असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर थेट तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करणं कधीही उत्तम. या सर्व माहितीनंतर आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता स्क्रीनवरचा हा प्रश्न नक्की वाचा आणि विचार करा. आपल्या आजूबाजूला असे आणखी किती लोक असतील जे पात्र असूनही या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत? हे बघा, योग्य माहिती योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक प्रकारे आपलं सर्वांचंच सामाजिक कर्तव्य आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत.